श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। सोडी रवी हात हरी रे करू दे मंथना. एका गौरणीतलं गौरणपर अभंग असलं एक चरण आहे. सोडी रवी हात हरी रे करू दे मंथना. सह्याद्री उतरून खाली कोकणपट्टीत गेलो की भोजनाचा समारोह जो होतो ते गजोदनाने म्हणजे मौसूताचा मोकळा मधुर अत्यंत रुचकर असा भात आणि आजमुळ दही ज्याला म्हणतात असं साई सकट आजमुळ दही दही भात. आमच्या वारीचाही समारोहाचा दिवस पौर्णिमा ती आषाढी असेल कार्तिकी असेल त्या दिवशी पंढरपुरातनं पंढरीनाथाचा निरोप घेऊन काल्याची लाही घेऊन भोजन करून जे निघायचं त्या भोजनात बाकी काही असो नसो दधी भोजन मंगळ साधा. दधी भोजन पाहिजेच पाहिजे आणि नुसतं दधी भोजन नाही त्याच्यावर मुरडी पाहिजे म्हणजे न कापता मुरड घालून गेलेले कालवले पाहिजे. तस आपण 6-7 दिवस निरंतरा ज्ञानेश्वरीचा आवाज यज्ञ केला. एका रसापणाच्या उघाची श्रवणाची गोष्टी जीवा असा त्या आणि ग्रंथातनं अखंड पुन्हा सर्वांच्यावर अविरत वर्षाव करणारा असा जो ब्रह्मरस आहे त्या ब्रह्मरसामध्ये आपण सगळेजण सुस्नात झालो आणि असा हा जो ब्रह्मरस आहे की ज्या ब्रह्मरसाचं सेवन करत असताना सेवन करणारा ते पदार्थ ते दोन राहत नाही तर ते एकरूप होतात. हे कसे होतात तर ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणले अद्वैतामध्ये भक्ती कशी होते तर हा बोलण्याचा विषय नाही. ते अनुभवाची दोघे नोहे बोलायचे बाबांनो. ही बोलण्याची गोष्ट नाही ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि असा अजून काही भक्ती प्रेम आहे ही जी काही भक्ती आहे भक्तीची व्याख्या केली नाथांनी भागवतकारांनी तुकोबारायांनी भगवंतावर निरामय निरुपाधी निररस निष्कपट निर्निमित्त निर्हेतू निरतिशय परम प्रेम म्हणजे भक्ती सातु अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा. आणि अशी ही भक्ती आपल्या हृदयामध्ये उद्भवण्यासाठी आणि अशी ही भक्तीची वेळ लग्नापर्यंत जाण्यासाठी ज्या काही पोषक गोष्टी आहेत त्या पोषक गोष्टीतलं एक महत्वाचं असं अंग आहे भगवत चरित्र भगवत लीला. आणि त्या तुकामध्ये त्यातल्या त्यात असं भगवत चरित्र मत्स्य कूर्म वराह नारसिंह राम परशुराम यांचं नाही. भगवत चरित्र म्हणल्यानंतर हे भगवान श्रीकृष्णांचं का
हे सगळे परब्रह्माचेच अवतार आहे, पण अंश अवतार आहे, अंशांश अवतार आहे, आवेश अवतार आहे, शक्ती अवतार आहे, पूर्ण अवतार आहे. आणि श्रीकृष्ण हा पूर्णतम अवतार आहे, अंश रूपाने नाही, पूर्णत्वाने आहे. आणि असा हा जो कृष्ण अवतार आहे, त्याही अवतारामध्ये पुन्हा त्याचं गोकुळातलं जे चरित्र आहे ते विशेष प्रसार आहे. द्वारकेत चरित्र नाही असं नाही. नाही, अवतार कार्य पूर्ण करून निलामाला जात असताना आपल्या डोळ्या देखत यादवांचा संवाद झाला, तेही चरित्रच आहे. पण भक्तिशास्त्राच्या दृष्टीने चरित्राचा विचार करताना गोकुळासारखं चरित्र त्याच, पण गोकुळाचं चरित्र ते गोकुळाचं चरित्र. तसं आता कोणतरी पद म्हणलं की ज्ञानेश्वर महाराज एकमेवा द्वितीय, ऐसे होणे नाही. तसं भगवान श्रीकृष्ण का इथं परब्रह्माच्या अंगी असणारे सगळे जे गुण आहेत ना, ते सगळे गुण सगळेच्या सगळे छान एकत्रित झालेले आहेत. त्यांची छान गुंफण आहे, त्यांची सुंदर वीण आहे, आणि ते अतिशय आपल्या सर्वस्वानिशी इथं शोभून दिसलेले आहे. असा षड्गुणैश्वर्य संपन्न असा भगवान श्री हरी तो गोकुळात आला. गोकुळात आले ब्रह्म अभिव्यक्त चांगले. गोकुळात जे आले ते कोण आहे, तर ते साक्षात परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गौरिया घरी. त्या नंदाच्या घरी कोण आहे, साक्षात परब्रह्म आहे. आणि अशा परब्रह्माची जी लीला आहे, त्या लीलेचा काही भाग कोणत्याही ज्ञान यज्ञाच्या समारोप प्रसंगी त्याचा उच्चार करावा. का तर त्या चरित्राने, त्या लीला श्रवणाने ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम भाव निर्माण होत असतो, भक्ती प्रेम निर्माण होत असतो. उदाहरणार्थ कौंडिण्यपुरामध्ये भीष्म आणि शुद्धवंती यांची कन्या रुक्मिणी तिच्या ठिकाणी न पाहिलेल्या द्वारकाधीशांचं, यदुवीराचं जे प्रेम निर्माण झाले ते फक्त आसित, देवल, व्यास आणि विशेष करून नारद यांच्या मुखातनं जे कृष्ण गुणगान ऐकलंय ते नुसतं गुणगान ऐकून, याचा आपण असं म्हणतात लव ॲट फर्स्ट साईट. रुक्मिणी त्याच्या पलीकडची आहे, तिने पाहिलेलं नाहीये, नुसते गुण ऐकून तिने आपलं मानस पुष्प श्रीकृष्ण चरणी समर्पित केलं. असं हे चरित्र, अशी लीला गोकुळात लीला चरण असं आहे. असं सोडी रवी हात हरिरे करू दे म्हणताना या नंदबाबांच्या घरी हे बाळ रांगलं, उभं राहिलं, चाललं, गाय वासरं राखली. काय त्या नंदाचं यशोदेचं भाग्य असेल. पण तो नंद किती संपन्न आहे, तर आपल्या घरी असा बाळ आणि प्रगटला याच्याबद्दल त्यांनी लक्षावधी गायींचं दान केले. म्हणजे त्याच्या घरी गोधन किती असेल, त्याची काय संपत्ती असेल, काय वाडा असेल, त्याचा किती गोशाळा असतील,
आणि मग रोज किती ताप घुसळ जात असेल. तर एका दिवशी सकाळी बाकी किरकोळ चटल कामं जी आहेत ती आपल्या घरातल्या सेविकांना सांगून त्यांच्यावर सोपवून महत्वाचं काम जे आहे ना दधीमंथन ते करण्यासाठी यशोदा उभी राहिली आहे. भागवताने फार सुंदर वर्णन केले. शौनम वासः पृथुकटी तटे. ही कशी आहे तर थोडी पु ल देशपांड्यांच्या तुझा आहे तुझं पाठीमधल्या विशाल महिला आहेत ना तसं ती विशाल अंगाची आहे. पृथुकटी तटे असा भागवतकारांचा छान शब्द आहे. आणि शौनम वासः तिने अत्यंत तरम असं रेशमी असं भरजरी वस्त्र पाटाव तिने नेसलेलं आहे. त्याच्यावर कमरेच्या ठिकाणी तिने सुती असा दुपट्टा आणि शेला जसा कमरेवरती बांधतात तसा तिने आपल्या कटी प्रदेशी बांधलेला आहे. पावलापासून ते मस्तकापर्यंत नखशिखांत ती रत्नजरीत अशा सुवर्णलंकारांनी विशोभित झालेली आहे. आणि तिने मंथनाला आरंभ केलाय. कमरेवर उंचीचा रांजण आहे. डोक्या एवढं त्या रवीचं कवर आहे. पुरुषभर उंचीची रवी आहे. साई सकट दहीच्या रांजणामध्ये आहे. आणि अशी ती घुसळ खांबाची उभं राहून ती मंथन करते. संतांनी वर्णन केले त्या गुणत्काराचं. घुमघुम करीती डेरे घुसळीची. म्हणजे जसा पंचम म्हणला ना की तो उत्तम गुणाचा एक लक्षात घ्या. कोकिळ गात नाही. कोकिळा गात नाही. नर जो आहे ना कोकिळ गातो. कोकिळा नाही. नराचा कंठ आहे पंचम. तर तसं खर्ज म्हणणार ना ते आदर्श खर्ज त्या रांजणामध्ये दही उचलत असताना जो गुणत्कार आहे तो सर्वात उत्तम खर्ज असं ते घुसळते. आणि घुसळता तिला श्रम झाले. तिच्या कपाळावर सर्वांगावर आणि घामाचे बिंदू शोधून दिसत आहेत. घुसळताना तिच्या सगळ्या शरीराला एक लय आलेला आहे. एका लईमध्ये पावलापासून मस्तकापर्यंत तिच्या शरीराला डोल आलेला आहे. असं ती घुसळते. त्यामुळे तो दुपट्टा जो कमरेशी बांधलाय तो थोडा सैल झालाय. केशभूषेमध्ये मालती वृक्षाची जी पुष्परचना आहे उत्तम ती थोडीशी त्यातली फुलं इकडं तिकडं झालेली आहे. आणि असं घुसळत असताना ती काय करते तर आतापर्यंत अद्भुत असलेली आपलं लेकरू आहे. त्या अद्भुत लेकराच्या अत्यंत अत्याद्भुत अशा ज्या काही लीला तिने पाहिल्यात अनुभवल्यात त्या सगळ्या लीलांचं ती आपल्या मनातल्या मनात आणि गायन करते, चिंतन करते, कौतुक करते. काय हे अद्भुत बात, काय हे अद्भुत बात, काय आपलं भाग्य, असं तिचं मंथन चाललेलं आहे. आणि असं मंथन चालत असताना
बालकृष्ण जो आहे, माथा शोभे पिंपळपान तया म्हणतील हा भगवान. मस्तकापासनं तो पोटऱ्यापर्यंत गुडघ्यापर्यंत, गुडघ्याच्याही खाली अनेक ठिकाणी जागोजागी त्या त्या अवयवामध्ये अतिशय सुंदर असे बहुमोल अलंकार आहेत. असा आणि बालकृष्ण आला. त्यांनी काय केलं, त्या आईची घुसरत होती यशोदा मैया, तिची रवी आपल्या दोन्ही चिमुकल्या हाताने त्यांनी घट्ट धरून ठेवली. आता ते तिचं घुसळणं थांबलं, त्यामुळं रवी त्या बाळाने धरली. पण काय आहे, काही गोष्टी या त्याच्या काळातच व्हाव्या लागतात. मग तुम्हाला विचारतो, बरोबर उत्तर द्यायला अशी आहे माझी. साईचं ताक केव्हा घुसळायचं? सकाळी म्हणजे केव्हा? सूर्य वर येतोय न येतोय त्याच्या आधी ताक घुसळून रोटी निघालं पाहिजे. माथ्यावर सूर्य आल्यावर ताक घुसळायला नाही बसायचं. त्याचं वर्म आहे, घुसळून व्हायला पाहिजे. आणि दुसरं की आता हे घुसळणं थांबलं ना, हा मला नवनीत मागेल. मग हे जर घुसळणं थांबलं तर नवनीत कुठलं देणार? मग ती शिळ देत नव्हती. अध्यात्मशास्त्रकारांनी सांगितलंय नवनीचा संबंध शिळ नवनीत नको. शिळ नवनीत म्हणजे प्रारब्ध, ते टाका म्हणतात. टाका खालचं म्हणजे रवी खालचं टाकावरचं साधं लोणी दे त्याला. नवनीच भोजी आहे, नवनीच प्रिय आहे, हे कुठून देणार? आता रवी चढून बसला, कसं काम होणार आहे आता वेळ? म्हणून ती विनंती करते, सोडी रवी हात. बाबा रवी हातात धरली आहे, सोड, करू दे मंथना, मला पुढचं आणि मंथन करू दे. अशी ती विनवण्या करते बालकाच्या. सोडली त्यांनी रवी. आता पुन्हा तिने मंथनाला प्रारंभ केला. हा तिथंच होता. नाथाने एकादश स्कंदामध्ये फार छान आणि लिहिलंय. तिथे म्हणतात सद्गुरू भोजन करताय आणि सद्गुरू भोजन करत असताना शिष्याने काय करावं? त्यांच्या समीप बसावं. काय भावनेने बसावं? मांजर जसं आणि ताप घुसळताना लोण्याचे काम करत असताना आषाढभूतपणे बसतं, असं सत्शिष्याने सद्गुरू ब्रह्मरसाचं भोजन करत असताना त्यांच्या पाठी मार्जाल भावनेने बसावं. म्हणजे ते सद्गुरू ब्रह्मरसाचे 4 घास त्या सत्शिष्याला आणि देतात. तसं कृष्ण थांबलाय तिथं की आईचं घुसळण कधी होतंय, लोणी कधी द्यायची, असा थांब. की काही घुसळण लवकर होण्याचं चिन्ह दिसेल ना. काय करावं, केव्हा होणार घुसून? तो म्हणला आई काय, मला भूक लागली. आता तिला काल सांगितलं जसं कृष्णाच्या मुखातला भूक या शब्दाचा संप्रदाय तिला ठाऊक होता की याला लाडू, करंजा, वरण भात, दूध भात हे काही नकोय, याला स्तन्य पाहिजे. आणि याला जर त्यांनी मागितल्यावर दिलं नाही तर हा काय फोडेल, हा काय तोडेल, हा काय मोडेल, काय उलथपालथ करेल, काही सांगता येत नाही. म्हणजे रवली घुसळण बाजूला. तिथं तिने आसन मांडी घातली, त्याला पदराखाली घेतला आणि हा कृष्ण
स्तनपान करला. आणि एक मौज घरामध्ये करायचं त्यांनी ठरवलं. काय मनात म्हणायचं तो की आमची आई जी आहे ना ती मोठ्या तोंडाने ज्याला भेटेल त्याला सांगते कृष्णा इतकं मला काही प्रिय नाही, कृष्णा इतकं काही प्रिय नाही, कृष्णा परम किमपि तत्व अहम न जाने, मला काही कळत नाही, काही नको, एक कृष्ण. हे असं सांगते खरं, पण हिचं खरं प्रेम कशावर आहे, किती आहे पाहावं तरी. म्हणून त्यांनी आजच्या दिवशी अग्निदेवतेला आचरण केलं. परब्रह्म परमात्मा त्यांनी आणि बोलावलं. अग्निदेव हजर झाले. प्रभू काय सेवा, थोडी सेवा आहे. उद्या अशा अशा प्रसंगी आपण अगदी अंश रूपाने म्हणजे 0.0000 इतक्या आणि अल्प अंशात आमच्या घरी कोरेची सुरानं जी आहेत ना की ज्याच्यावर आणि दुधाची मोठमोठी पात्र आणि असतात, दूध तापत असतं. एकेका सुरी आपण अल्पांशाने स्फुरण पावायचं. परिणाम काय झाला पाहिजे, दूध उसात गेलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे अग्निदेव अल्पांशाच्या समोर त्या असे चुला नव्हती, तिथं रांजण होता कृष्ण. आणि तिथं लक्ष गेलं की एक पातेल गेलो, दुसरं गेलो, तिसरं. मग काही तिला भीक लागली ना. ती म्हणली याचं पिणं केव्हा संपणार. तर ती सगळी दुधाची पातेली तसं नको म्हणजे तिने कृष्णाला बळजबरीने पदरा खालून बाजूला घेतला, आपल्या पुढ्यात बसवला आणि उरलेल्या सुरानातले लाकडं मागं साधण्यासाठी गेली. तिची तरी उताप जाऊ नये. कृष्ण मला कळलं म्हणजे खरं, पण हिचं प्रेम दुधावर आहे. आमच्या संतांनी सांगितले की स्त्री वर्गाला प्रिय गोष्टी अत्यंत ती एक गुप्त, दुसरं सरपट आणि तिसरा जावई. नाथ नारायणासारखे तिरे हो सदैव जावई आल्या घरात, देवी सर्वस्व वेची सुंदरा. त्या जावयाला काय साधू तुपात डिंक भिजत घालतात तसा भिजत घालावा का, त्याला गुलाबजाम साखरेत घोळतात तसा साखरेत घोळावा का, पाकातले चिरोटे जसे पाकात बुडवतात, काय करावं काय त्या जावयाचं. तसं दुसरं फात कृष्ण म्हणत कळलं. आणि भगवंताला प्रेमानुराग, भगवंताला जो राग आला ना तो द्वेषातनं नाहीये, भक्ती प्रेमातनं. तो म्हणत दाखवतो पाहिजे. तो रांजण होतात तिकडं जवळ पाटावर वंटा होतात. भागवतकारांचा शब्द एक दगड होता असा आहे. पण नंदाच्या घरात त्या काकाच्या मुली दगड असायचं काही कारण नाही. त्याचा आतलं तितका अभिप्रेत की तो वरवंटा, तो दगडच आहे. तो वरवंटा त्यांनी उचलला आणि त्या रांजण आता तो मातीचा रांजण यांनी वरवंटा असल्यावर त्याचं काय होणार, त्याच्या खापड्या त्या अर्ध घुसळलेलं आणि दही आणि ती रवी काय सगळा आनंदी आनंद. आणि तिथं थांबला नाही, तिथनं तो गेला दुसऱ्या एका तालुका. काय करत होता, दुसऱ्या दालनामध्ये लोण्याची पात्र होती. त्यातलं लोणी त्यांनी खाल्लं. मग तो एका उंचाच्या आडणीवर चढला
म्हणजे आपण ज्याला हल्ली अस्तूल म्हणतो त्या अस्तुलावर चढ, हातात दोन्ही इथे गोळे. तो काय करत होता की आपल्या बाबांच्या घराच्या भिंतीच्या बाहेर जी वानर सेना होती त्या वानर सेनेला लोणी देते. हरिश्री म्हणतात का तर रामावतारामध्ये यांनी बहुत सहकार्य केलं, पण हेच दंडकारण्यात राहणार काय देणार ते सगळा बॅकलॉग त्यांनी या अवतारामध्ये त्यांना लोणी घेऊन भरून काढलं की तेव्हा नाही द्यायचा रे बाबा, मीच राहणार होतो, तुम्हाला काय देणार. आणि असा लोणी त्याला देताना चेहरा भेदरलेला. ते आपलं कृत्य कुणी पाहत नाही ना, कुणी येत नाही ना, असं पाहतो. यशोदा तर ती बाकीच्या तुलनातली लाकडं मागं सारून आली, मूल जागेवर नाही. हा कुठं गेला कुठं गेला, अति चपळ आत्ता इथं तर जेवढ्यात तिथं गेला कुठं गेला कुठं असं शोधता शोधता या दालनात आली की ज्या दालनात हा त्या आणि कोणत्या जागी उभं राहून लोणी वांदरांना देत होतात. काय लोणी खाऊ नये किती खायचं ते भगवत कृपेने काही कमी नाही, पण माकडांना कुठं लोणी देतात का. बरं याला हा म्हणायची सोय नाही हो, हा केव्हा काय करेल सांगता येत नाही, पण तरी सुद्धा थोडी शिकस्त त्याला लावायला पाहिजे, थोडं त्याला बोललं पाहिजे, थोडी सजा केली पाहिजे. म्हणून तिने हातामध्ये एक वेताची छडी घेतली आहे आणि अहो विचार करा यशोदेवी छडीने मारलं असतं भाऊ त्याला, शक्य तरी आहे का. पण नुसता छडी हातात घेतल्याचा धाक त्याला पुढे. शहाण्याला शब्दाचा मला असं म्हणायचे की आई वडिलांच्या डोळ्याकडे पाहून आई वडिलांना आपलं काय वागणं अभिप्रेत आहे हे जर कळत असेल तर आई बापांचा डोळ्याचा धाक. आई बाबांच्या डोळ्याकडे पाहून जर मुलांना कळत नसेल वळत नसेल शब्दाचा धाक, शब्दांनी कळत नसेल मग छडी म्हणायच्या आई बापांची सत्ता संपली छडीची सत्ता. हा तुम्ही पालक आहात, आजी आजोबा आहात, आपलं बाल्य जे आहे ते नजरेच्या धाकात पाहिजे. बोलून काही उपयोग नसतो. की पोरं म्हणतात तू कर वटवट, मी आहे निगरगट. चेतवट होता कामा नाही, डोळ्यात कळलं पाहिजे की मला काय वागणं अभिप्रेत आहे, याला धाक नाही, प्रेमाचा धाक. ती छडी घेऊन जवळ आली, हा पाहतच होता आणि तो काय नाट्यो यशोदा म्हणे नाचका ऋषिकेशी नटतो येण्याची नटावा. व्यासाने भगवंताला जी अनेक विशेषण भागवतात वापरली त्यातलं एक विशेष आहे नट नाट्य कौशल्य कुशल कान्हा. म्हणजे गदी मार्गोकर म्हणले असा बालगंधर्व पुन्हा न उडे हे काहीच नाट्य नाही, कृष्णासारखा नट नाही दुसरं. त्यांनी चेहरा अतिशय घाबरलेला ते, डोळ्यातनं अश्रू, डोळ्याचे काजळ घातलं होतं, ते काजळ त्यामुळं भगवंताच्या दोन्ही कपोलावर असा भेदरला जातो. आणि जवळ आले, काय केलं यांनी, त्यांनी हे वर्ण खाली उडी मारली आणि तो आपल्या बाबांच्या वाड्यातनं दालनातनं पळू लागला. कृष्ण पुढं यशोदा माग, कृष्ण पुढं यशोदा माग. अगदी स्थूल अंगाची, कृष्ण अति चपळ. आणि कृष्णावर धावता धावता तिला घाम फुटला.
कृष्णाला आईची दया आली. तो म्हणला आईला जास्त श्रम नको. त्यांनी सापडवून घेतलं. सापडला नाही तो, त्यांनी सापडवून घेतलं. असा आला आताशी तेवढे कृष्ण आज तुला आज तुला बांधून घालणार. आता सुरुवात झाली याला बांधायला. कशाने बांधणार? संस्कृत भाषा अति संपन्न आहे. संपन्न असतो त्याचं कारण एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत अशी ती भाषा संपन्न आहे. गमत म्हणून सांगतो तुम्हाला, हे धारवाड जिल्ह्यामध्ये एक शिगेहळ्ळी नावाचं गाव आहे. आज इथे गाव, त्या गावातली वैदिक मंडळी आपण मराठी इतकं सहज बोलतो इतक्या सहजपणे संस्कृत मध्ये बोलणारी आहे. त्याच्या गावाचं वैशिष्ट्य आहे. तर अशा त्या गावातले एक पंडित, त्यांच्या घरी एक शागिर्द होता. आता पंडितांचं घर, त्याच्या कानावर संस्कृत शब्द पडायचे. काही शब्दांचा त्याला आणखी करू लागला होता. पंडितांच्या घरी समाराधना होती. म्हणजे विद्वत प्रकांड पंडित, घनपाठी, जटापाठी असे वैदिक त्यांना भोजन होतं. पंक्ती बसल्या होत्या. सुंदर असा स्वयंपाक तयार होता. सगळं असाही वाढत होते. जेवणारे भरपूर जेवत होते. सुग्रणीय आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, ज्ञानोबराय पंक्तीचं वर्णन काय असं चालू. आणि त्यातले एक आणि पंडितजी म्हणजे थोडं सैंधवाना शागिर्द होता. त्याला सैंधव पदाचा एकच अर्थ ठेवतो. तो हातातनं काप टाकून गेला पागेकडे. आणि बागेतनं त्यांनी त्याच्या दृष्टीने उत्तमातला उत्तम अबलं श्यामकर्णी असा एक सुंदर वारू म्हणजे पंचकल्याणी असा घोडा तो घेऊन पंक्तीच्या मंडपात ते जेवत होते. म्हणलं आल्या आल्या इथं घोडा कशाला? तू म्हणलं हे या उजव्या हाताच्या पंक्तीतले उजवीकडनं तिसरे जे आहेत ना त्यांनी सैंधव मागितले. ते म्हणजे अरे बाबा, सैंधव या शब्दाचा अर्थ जरी घोडा असला तरी त्याचा मीठ असाही अर्थ होतो. तेव्हा ते जेवायला बसले त्यांना घोडा मीठ आण. तसं संस्कृत भाषा संपन्न आहे. गुण हा शब्द जो आहे त्याला मराठी शब्द आहे दोरी. गुण शब्दाचे अनेक अर्थ आहे. यशस्वी, औदार्य किंवा आता तुम्ही नवरात्रात बोलणार आहे ना, ते जे गुण आहेत दैविक गुण ते गुण. आणि गुण शब्दाचा एक अर्थ आहे दोरी. दोरी काय करते? बांधते. म्हणजे गुण काय करतात? हे अलंकार घ्या. म्हणजे रजतम तर बांधतातच पण सत्व सुद्धा बांधतो. असं तिने दोरी घेतली असतात दावं. त्याला उभा केला पालख्या उखळाजवळ. उखळ आणि त्याचा कटी प्रदेश दोन वेळे घेतले. गाठ बसेल. दोरीला आणि दोरी डाव्याला दावं जोडलं, डाव्याला दावं जोडलं, बांधला जाईल. गाठच बसे ना हो. आणि गाठ घालायला किती दोरी कमी पडत होती? एक अंगुळ नाही, 3 अंगुळ नाही, द्व्यंगुळ हा 2 अंगुळ. व्यास सांगतायत जोपर्यंत द्वैत भाव आहे तोपर्यंत देव बांधला जात नाही. देहात्मक बुद्धी यांची आहे.
मेल्यानंतर स्वर्गातली सुख भोगावी यासाठी ते यज्ञ याग करतात. असे देहबुद्धीतले कर्मठ जे आहेत ना त्यांना नाही, यांना करता येत नाही. यात काय योगी जे आहेत ना, योगी ध्यानी ध्याती ते त्यांच्या हाती येत नाही. योग्यांते ध्यानी ध्याताना तुळसी, योग्यांची माणसे उमरडोलाय, पण ते ब्रह्म भक्ताच्या हाती सहज लागतो. म्हणून भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी. म्हणून त्यांना पुन्हा जायची म्हणजे नको व्हायला, जास्त नको त्रास घ्यायला. बांधल्या तू आपणा रूपाला, बांधून घे. म्हणजे आज तुला याशी बोलणार नाही, तुला इतक्या लवकर सोडणार, खेळायला जायचा प्रश्नच नाही, राहू का असं म्हणून की गेली दुसऱ्या कामाकडं. आता हा राहा उभा म्हणल्यानंतर उभा राहणार आहे का? पण उभा राहिला. यशोदेने उभा राहा म्हणल्यानंतर नाही उभा राहिला, पण पुंडलिकाने उभा राहा म्हणल्यानंतर उभा राहिला. आज सांगायच नाही यावत चंद्र तो उभा राहणार आहे. युगे 18 दिवसाची तमेर युगे त्याला जो उभा केलाय तो हे युग संपेपर्यंत तो उभा आहे. काळे कुंड्या मातला उभे केले विठ्ठलाची, युगे झाली 28 अजूनही न म्हणती बैस. पुंडलिकलाही म्हणत नाहीत बस बाबा हाही भिडे न बोले पुंडलिकाशी, भिडे घातल हा विचारत नाही त्याचा बसू का असा तो राहू बाबा हे सांगितले. उभा राहिला आणि तो आपल्या जागच्या जागी आपला अंग घुसळू लागला. असा अंग घुसळू लागल्यावर काय झालं, ते बंधन जे होतं ना ते थोडं तुम्ही आज मंगटामध्ये किंवा दंडामध्ये किती गोप आवरून कळकटून बांधला, 2 दिवसात तो दंडा होती अगर मंगटा होती फिरू लागतो. तसं ते बंधन झालंच नाही. आपला बघूया तरी साहिंच आपल्याला बांधलंय, ते बंधन थोडस सही झालंय. बघूया आपल्याला पाऊल टाकता येतं का. एक पाऊल त्याने पुढे टाकलं, टाकता आलं. मग दुसरं उचललं, टाकता आलं. एका पुढं एक, एका पुढं एक असं टाकता टाकता माग ते उखळ कमरेशी बांधलेलं असा उखळा सहितो आणि पुढं 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 निघाला तो हळूहळू नंद बाबांच्या आणि वाड्याच्या पुढं जे प्रशस्त असं अंगण होतं ना, आता अंगण संपूर्ण होते त्यामुळे अंगण वाड्या आकाराला आले. कारण का असं फ्लॅटला अंगणच नाही, अंगण संपलं. तेव्हा आता चैत्रांगण घालतात नाही, कुणा अंगणच नाही कुठलं घालणार, अंगण संपलं. आणि असं एक म्हणणं होते की घराची शोभा अंगणावरून कळते. अंगण काय आहे त्याच्यावरून आज घर काय असेल त्याचा अंदाज येतो, पण आता काही अंदाज येत नाही. अंगणच नाही आणि दार बंद, त्यामुळे उघडल्यावरच कळतं काय आहे ते, अंदाज नाही करत. आला अंगण चालूच होता, पावलाकडून पाऊल पावलाकडून पाऊल माग ते उघड. त्या अंगणाच्या मेरेला कडेला एक 2 वृक्ष होते, गुंजात एक होते आणि वर जे वाटले होते ते इंग्रजी अक्षरातला व्ही आकार जो आहे ना अशा व्ही आकारात वाटले.
त्या दोन वृक्षांच्या फटीतनं कसं असं गेलं पलीकडे. इतक्या सगळ्या जगण्यामध्ये अर्थ उखळ जे होतं ना ते उभं जे होतं त्याचं झालं होतं आडू आणि त्यामुळे हा गेला पलीकडं पण ते उखळ आडलं. अरे आपल्याला पुढं का जाता येत नाही मागून पाहिलं ते उखळ आडवं. त्यांनी थोडा अंगाला धक्का दिला आणि ते दोन्ही वृक्ष मुळापासून उन्हाळून पडले आणि त्या वृक्षांच्या जागी दिव्य वस्त्र अलंकार धारण केलेले दोन महापुरुष उभे राहिले. कृष्णाने अंगावर थोडा धक्का दिला. हा जुनी गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी कोयनेमध्ये भूकंप झाले ना महाराष्ट्र आदरला पुण्यात नानापेठेमध्ये निवृंग विठ्ठल मंदिरामध्ये वैकुंठवासी परमपूज्य गुरु नानांचं कीर्तन आणि अशी कीर्तन सेवा चाललेली असताना तर आपण फक्त भूकंप भूकंप शब्द माहित होता अनुभूती नव्हती. ते मंदिर हल्लं ना पांडुरंग हल्ला तरी आम्ही काय झालं म्हणता म्हणता थोड्या आणि सेकंदाने कळलं की भूकंप म्हणत होतो हा भूकंप. गुरुवर्याने कीर्तनाला विराम दिला नाही. आम्ही टाळ टाकून पळालो नाही. पुन्हा स्थिर सवय झालं अर्धा मिनिटामध्ये आणि मामाने वाक्य उच्चारलं की भगवंताने विराट स्वरूप जे आहे त्याचं त्या विराट स्वरूप भगवंतानी आपल्या उजव्या तळ हाताने आपल्या डाव्या हातावर फक्त आणि आपला डावा हात त्याच्यावरनं हात फिरवलाय तर हा प्रकार आहे. तांडव नृत्य करू लागला तर काय अजून मला नावातले ते वाक्य अजून लक्षात आले. तसं याने थोडा अंगाला धक्का दिला ते दोन वृक्ष पुन्हा पडले. कोण होते ते? राजा परीक्षिती ऐकतोय तुका मामनी सांगतायत आणि त्यांनी सांगितलं राजा अरे हे दोन कुबेर पुत्र एकाचं नाव नरकुबेर आणि दुसऱ्याचं नाव मणिगिरी कुबेर पुत्र आहेत. त्यामुळं बापाच्या धनामुळं हे उन्मत्त आहे. स्वर्गांगणांच्या बरोबर एका सरोवरामध्ये अंगावर बोलभर चिंजी नसताना जलक्रीडा करत होते. नारद त्या सरोवराच्या ठिकाणी आले. त्या देवांगना ज्या होत्या ना त्या लज्जित झाल्या. तरी कशी कशी वस्त्र जमेल तशी अंगाभोवती लपेटून घेतली. पण हे दोघं तसेच लागले उडे उडे बंब. नागाने त्याला शाप दिला जड मूळ अशा वृक्ष योगीला जा. मग आणावं लागेल कुशात कृष्णावतारामध्ये बालकृष्णाच्या चरणस्पर्शाने त्या वृक्षयोगीतून मुक्त होऊन पुन्हा आणि कुबेराचे पुत्र म्हणून पुन्हा आकाराला लागला. ते नग कुबेर मणिगिरी. आता इकडं हा प्रकार झाला. मुलं खेळायला आली होती कृष्णाची पण ती खेळतात काय हा मान दिला पण ती अंगणात खेळत होती. त्यांनी ते आवाज ऐकला. यशोदा रोहिणी बाहेर आल्या. काय झालं ती सांगू लागली कृष्ण फटीतनं पलीकडे गेला आणि ते दोन वृक्ष उन्हाळून पडले. तिथं दोन महापुरुष उभे राहिले. त्यांनी हात जोडले. ते कृष्णाला काहीतरी म्हणाले. कृष्ण त्यांना काहीतरी म्हणाला. ते निघून गेले. काय पोरं म्हणजे काही सांगतात नाही. बोलते काय उखळ केवढं ते वृक्ष केवढे कसे उन्मळले वगैरे वगैरे. पण ती मनात म्हणू लागली हे मूल जे आहे ना ते 10 जणांसारखं काय 100 जणांसारखं 1000 नाही लक्षावधी मुलासारखं नाही. हे मूळ मोठं विचित्र आहे. त्याचं चरित्र न भूतो न भविष्यती आहे. ब्रह्मादिका न कळे पोळ ते हे आपल्याला धरी येईल. वेदांना जे कळलं नाही
शास्त्रांना कळलं नाही, पुराणानं कळलं नाही, असं ते अकलनीय जे चरित्र आहे, अगम्य आहे, अद्भुत आहे, पण अत्यंत गोड आहे, अत्यंत रसाळ आहे, की जे चरित्र नुसतं श्रवण केलं असताना काय होतं, तर त्याचा उच्चार, त्याचं श्रवण हे केलं असताना भवसागरातनं तरुण सहज पलीकडं जाता येतं. अशी हरिकथा जी आहे ती अशी हरिकथा, हे हरिचरित्र, त्या हरिलीला इतक्या गोड आहे की त्या चरित्रते उच्चार हवे केले देवे गोकुळी का तारू भवसागरीचे पुंज नीच अधिकारी. हे भवसागरातनं आपल्याला पलीकडं घेऊन जाणार असं हे हरिकथेचं नवलया तारुला शीर्षिकी नाथराय सांगताय. काय नवलय ह्या हरिकथेचं, हरिलीलाचं चरित्र. बुडवू नेणे कल्पांची, कल्पाचा अंत होईल, पण हरिकथेचा ज्यांनी आश्रय घेतला ती हरिकथा आपण तर बुडत नाही, पण आपला आश्रय ज्यांनी घेतलाय त्यांना याची बुडवू देत नाही. बुडवू नेणे कल्पांची असं हे भवतरावया उत्तम हे नाव विलोनेली हात पावत आहे. अशा घरातल्या लीला कोऱ्या गोकुळातनं आणि प्रेमपूर्वक तक्रारी, द्वेषातून नाही, रागातून नाही, भगवंताच्या कौतुकातनं त्या गोपींच्या तक्रारी. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांनी सांगितलं असं लहान नाही तुम्ही. गाई गोपाळ यमुनेच्याकडे एकी पारव्या लोणी जगदेशी चेंडूचा गुणा खेळती वाळवंती. कार्तिक शुद्ध अष्टमीला गर्गाचार्यांच्या पौरोहित्या खाली नंद आणि बलराम आणि कृष्ण यांना धूप दीक्षा दिली. त्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने त्या गोराई बंधूंना सुंदर असं एक घुंगड दिले, एक काठी दिली, शिंग दिले, शिगोलीचं शिंकाळ दिले. असं सगळं दीक्षांत समारंभामध्ये त्यांना सप्रेम भेटी दिल्या. त्यामुळं पंचांग जर पाहत असाल तर कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पुढे दिलेलं असतं गोपाष्टमी. आणि मग यांचा दैनंदिन कार्यक्रम सुरू झाला आहे. छोट्या छोट्या काही छोटी छोटी वासरं, छोटे छोटे गोपाळ घेऊन जायचं, गाई वासरं चालायची, चलून तृप्त झाली त्याला वळायचे, चला वळू गाडी. त्यांना वृक्षाच्या घनदाट सावलीत बसवायचं, ते रवंत करायच्या. मुलांनी खेळ खेळायचे, कुतुतू हमामा उमरी लपोटा काटवटखाना सूरपारंब्या चेंडू दांडू विटी दांडू लगोरी असे सगळे मर्दानी खेळ. ते तितक्या मारत नाही बसले बोर्ड पुढ्या घेऊन, सगळे मर्दानी खेळ आहेत महाराजांना. आणि खेळताना विशेष याचा केव्हाही हा गडी बाद झाला नाही. खेळ खेळे पण डाई न सापडे तो एकच खेळ. याचा खेळ खेळून या निराळाची राही सांडिया विजयाची गायले. नटतो येण्याची नटावा, खेळतो येण्याची खेळावा, असा हा खेळगडी नाबाद. बरोबर नाही. अरे कुठवर खेळायचं, खाती भात कोटी भू झाली असा वेळ मनकी आणा शिजवल्या. ठीक आहे, सगळ्यांचे एक करू, अंगत पंगत करू. प्रीती भोजन म्हणजे खरे मध्ये भोजन असतं, प्रीती नसती. जेवायला लागणार नाही त्याच्याही डोक्यात एक पान गुणिले 210 आणि जेवणाऱ्याची डोक्यात आपण जेवले ना काय 210 रुपयाचं जेवतोय, पण त्याला 210 रुपये द्यावे लागणार. कुठलं भोजन? भोजन असतं, प्रीती नसतं. आणि त्यात तर संगीत खुर्चीच असते. तुम्ही जेवत असताना मागतो, उभा असतो, हा कधी उठतो, मी कधी करतो. काय जेवता निवांत? निवांत तुमची भोजन झाले
त्या भोजनातला प्रसाद मिळाला म्हणून स्वर्गातले देव आले, मिळाला नाही का? अहो ते मासे होऊन आले, गोपाळ होऊन आले असते ना, निश्चित मिळाला. गेले तसेच रिकाम्यातून सगळ्याचं सार आहे. आपल्याला गोपाळ होता आलं, आपल्याला गोप बालक होता आलं, तुम्हाला गोपी होता आलं, नंद होता आलं, यशोदा होता आलं, असं आपण झालो ना. मग गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकळा हरिसुख पावले रे, हरिसुख पावले रे. हरीचं सुख नाही, हरी हेच सुख, सर्व प्रकारचे सुख नाही. विष्णू सहस्रनामामध्ये सर्व पद हे परमात्म्याचं एक नाम आहे. ते सर्व सुख, ते सर्व सुख, ते हरिसुख आपल्यालाही लागेल. पण आपण गोपाळ झालं पाहिजे, आपला देह गोकुळ झाला पाहिजे. असा आपला देह गोकुळ झाला की गोकुळाचे आले ब्रह्मा व्यक्त सांगले. आपल्या देहरूपी गोकुळामध्ये आणि आत्मारूप कृष्ण आहेच, पण तो आहे त्याची अनुभूती येणं हा काला आहे. कंची झालेला कृष्णमणी अवघा यनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवा निका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम. तुका म्हणे गुमंडली आणि बळी बील लावे काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रमे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने आपल्याला आव्हान यज्ञ करता आला. आपण सर्वांना एवढा आनंद घेता आला, एवढा आनंद अशी आनंद रूपता व्हावी अशी प्रार्थना करून मी श्री सद्गुरु सद्गुरु ज्ञानेश्वर